आज 61वा लष्कर दिन आहे। त्या निमित्तानं लष्कराचं 61वं संचलन नवी दिल्लीत होणार आहे। भारतीय लष्कराचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख म्हणून जनरल के.एम. करियप्पा यांनी 61 वर्षांपूर्वी सूत्र हाती घेतली। त्या निमित्तानंच लष्कर दिन साजरा केला जातो। लष्कराच्या सज्जतेचा आढावा सुद्धा या दिवशी घेतला जातो। मुंबई हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तान बरोबर झालेला तणाव या पार्श्वभूमीवर यंदाचा लष्कर दिन साजरा होतोय। सीमेवरचा तणाव पाहता लष्कराची जबाबदारी वाढली आहे। भारताजवळ 11 लाख सैनिकांचं सुसज्ज असं लष्कर आहे। आणि आपण आत्ताच बघितलं मुश्ताक की आज आपण लष्कर दिन साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्त आपल्यासोबत आहेत अनुराधा ताई गोरे। दहशतवादाच्या विरोधामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्या जनजागृती करत आहेत। त्यांच्याशी त्यांच्या या उपक्रमाबद्दल आपण आज बोलणार आहोत। नक्कीच सुंदर। आणि आपल्याबरोबर पुण्याहून आहेत प्रदीप ब्राह्मणकर। ज्या विद्यार्थ्यांना लष्करात जायचं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याचं, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेण्याचं काम त्यांची एपेक्स ही संस्था करते। त्यांच्याशीही आपण बोलूयात। नक्कीच आपण दोघांशी बोलणार आहोत, पण सुरुवातीला आपण स्टुडिओमध्ये जाऊया। अनुराधा ती तुमचं आयबीएन लोकमत मध्ये मनापासून स्वागत। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तुमचा हा संकल्प होता की किमान 100 शाळांमध्ये आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये दहशतवादाच्या विरोधामध्ये जनजागृती करायची आणि मुख्य म्हणजे मुलांना सैन्यामध्ये अधिकारी होण्यासाठी प्रवृत्त करायचं। कशी झाली या उपक्रमाची सुरुवात? या उपक्रमाची सुरुवात झाली 1995 पासून। 1995 मध्ये माझा मुलगा जो कॅप्टन होता तो काश्मीरमध्ये कुपवाडा या भागामध्ये काम करत होता। त्यावेळेला लष्कराने एक मोहीम हाती घेतली होती आतंकवादाविरुद्ध। त्याचं नाव होतं ऑपरेशन रक्षक। या ऑपरेशन रक्षक मध्ये काम करता करता तो ऍक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोलवर असताना त्याला एक गोळी लागली। आणि जसं आपण म्हणतो की खाने खाने पे लिखा है, तसं गोली गोली पे लिखा है मरने वाले का नाम, ती गोळी त्याच्या नावाची होती। आणि तो गेल्यानंतर मला असं वाटलं की आता काय करायचं आपण। पण मग मी ठरवलं की माझ्या मुलाला मी शेवटपर्यंत जोवर माझ्या जीवात जीव आहे तोवर जिवंत ठेवेन। त्याला जिवंत ठेवणं म्हणजेच त्याचं अपुरं कार्य किंवा अपुरं स्वप्न पूर्ण करणं। तो जेव्हा सुट्टीवर यायचा तेव्हा तो निरनिराळ्या शाळा कॉलेजेसची कॅन्टीन्स जिथे जिथे तरुण भेटतील त्या ठिकाणी जाऊन सांगायचा की अरे लष्करातलं जे काम आहे हे किती आव्हानात्मक आहे, तुमच्या तरुणाईला संधी देणार आहे, तुम्ही या। आणि दुसरं एक तो काम करायचा तो म्हणजे त्यावेळेला छुपयुद्ध सुरू झालेलं आहे हे आपण मानायला तयार नव्हतो, पण 90s पासून काश्मीरमध्ये आपली फौज याच्याशी लढतीये। आम्हालाही तो काही खूप बोलायचं असं नव्हे, पण त्याच्या बोलण्यातून किंवा इतर वाचनातून हे कळत गेलं। आणि मग मी म्हटलं की आपलं जे सैनिक आहे बळ ते फक्त सीमेवर नाही लढू शकणार आहे आतंकवादाशी किंवा छुप्या युद्धाशी। त्याच्यासाठी आपल्याला देशामध्ये जागृती केली पाहिजे म्हणून दहशतवादाविरुद्ध। आणि माझा मुलगा जेव्हा होता तेव्हा 11,000 सैनिकांच्या जागा, सैनिक अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त होत्या। आता ती संख्या आणखीन वाढली आहे। आणि मला वाटते आपल्या घरी एक मनुष्य एक थोडा वेळ आला नाही तर आपण किती अस्वस्थ होतो। मग एवढं सैन्य दळ की ज्याच्यावर अख्ख्या देशाची कोट्यावधी जनतेची संरक्षणाची जबाबदारी आहे, त्यांच्याकडे जर अशा प्रकारचे तरुण आपले वळत नसतील तर माझ्याकडून एक आपण म्हणतो खारीचा वाटा म्हणून मी हे ठरवलं आणि मग त्याची सुरुवात केली। नक्कीच तुम्ही एक जबरदस्त कामगिरी केली आहे। सुरुवात खूप छान झाली। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुश्ताक की वैयक्तिक आयुष्यामध्ये एवढं प्रचंड दुःख की आयुष्य उद्ध्वस्त करून टाकणारं दुःख आल्यावर सुद्धा त्या दुःखावर मात करून तुम्ही हे जे नवीन काम हातामध्ये घेतलं हे खूपच महत्त्वाचं आहे। म्हणजे एक आदर्श उदाहरण आहे अनुराधाताई समाजासमोर। नक्कीच मुश्ताक आपण पुण्याला जाऊया। पुण्याहून आपल्यासोबत आहेत प्रदीप ब्राह्मणकर। आणि आताच जसं अनुराधाताईंनी म्हटलं मुश्ताक की त्यावेळेस 11,000 जागा रिक्त होत्या, आता तर कितीतरी जागा रिक्त असतील। आणि हेच काम प्रदीप ब्राह्मणकर करतात, ते विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचं, वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करून घेण्याचं। अगदीच म्हणजे आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांच्या या संस्थेबद्दल। एपेक्स नावाची ते संस्था चालवतात। सर, कशा प्रकारचं कार्य चालतं या संस्थेतून? इथे सर्वप्रथम म्हणजे आपण मुलांना एनडीए नॅशनल डिफेन्स अकॅडमी इथे जाण्यासंदर्भात आपण मार्गदर्शन करतो आणि प्रशिक्षण देतो। तसंच कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस म्हणजे एनडीए आणि सीडीएस या 2 यूपीएससी लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षा असतात, त्यांच्या लेखी परीक्षेची तयारी आपण करून घेतो। तसंच SSB इंटरव्ह्यूज म्हणजे जे मुलं ही लेखी परीक्षा मुलं आणि मुली पास होतात, सीडीएसच्या मुलींसाठी सुद्धा आहे, त्यांना SSB इंटरव्ह्यूजला जायला लागतं आणि त्या मुलाखतीची तयारी आपण करून घेतो। या व्यतिरिक्त व्यक्तिमत्व विकास हे आपण 8वीच्या मुलांच्या पुढच्या वर्गात शिकत असलेले मुलं आणि मुली यांना व्यक्तिमत्व विकासाचं आपण प्रशिक्षण देतो, जेणेकरून आजचे तरुण
पुढे आल्यानंतर त्यांचे कॉन्फिडन्स लेवल म्हणजे त्यांची जी क्षमता आहे, त्यांचं जे मनोबल आहे, मनोधैर्य आहे, हे वाढेल या पद्धतीचं आपलं प्रशिक्षण आहे. खरंय सर, तुमचं खूप संस्था जी आहे ती अतिशय महत्वाचं काम करते, की ज्याला म्हणता येईल की विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचं, त्यांना प्रशिक्षण देण्याचं. पण काय सांगाल, तुम्ही स्वतः निवृत्त लेफ्टनंट कर्नल आहात, की किती भरतीचं प्रमाण आहे आणि किती जागा रिकाम्या आहेत लष्करामध्ये? लष्करातील ज्या ऑफिसर्सच्या जागा ज्या रिकाम्या आहेत त्या मॅडमने सांगितलेलंच आहे. गोरेताईंनी आपल्याला एवढ्यात बोलल्यात 11,000 ऑफिसर्सची कमतरता आहे आणि ती संख्या थोडीशी 11,000 पेक्षा अधिक आहे, जवळजवळ 11,500ची आपल्याकडे कमतरता आहे. आता हा जो मुद्दा आहे याला कारण अनेक आहेत. आता अनेक वर्षांपूर्वी ही संख्या होती, आजही तीच संख्या आहे. तर असं नाहीये की आपल्या इन्स्टिट्यूट्समध्ये मुलं येत नाहीयेत किंवा विद्यार्थी तयार होत नाहीयेत. याची कारणं वेगळी आहेत, कारण आपल्याकडच्या ज्या कॅपॅसिटीज आहेत त्या फिक्स्ड आहेत. म्हणजे आपण एखादी अजून अकॅडमी उभारायला हरकत नाही, त्यावेळेला अशी जर उभारली तरच आपली ही कमतरता भरून निघणार आहे. कारण फक्त एनडीएची एक बॅच 1 वर्षापूर्वीची 119वी बॅच जी आहे त्याच्यात काहीतरी 200 पेक्षा कमी कॅडेट्स होते. अदरवाईज दर बॅचला 300 कॅडेट्स नेहमी असतातच. बरोबर आहे. निश्चितच सरांची संस्था जी आहे ती खूप महत्वाचं काम करते. आपण परत स्टुडिओमध्ये एकदा येऊया, सरांशी बोलूच ते कशा प्रकारे या परीक्षांची सगळी तयारी करून घेतात त्याबद्दल. अनुराधाताई आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे. अनुराधाताई, आपण बघितलं की सरांची संस्था जी आहे ते संस्थेमार्फत ते खूप चांगलं काम करतात. पण काय वाटतं तुम्हाला, तुमचा स्वतःचा मुलगा लष्करामध्ये होता, अशा प्रशिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहे तर या कितपत आहे महाराष्ट्रामध्ये किंवा एकूणच भारतामध्ये, आणि कसं काय प्रमाण? भारतामध्ये उत्तर प्रदेश म्हणजे उत्तर भारतामध्ये बऱ्याच आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता निघतायत सैनिकी शाळा. तर मला वाटते अख्ख्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्ती आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की औरंगाबादचं प्रिपरेटरी स्कूल आहे, आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ते, किंवा मुंबईमध्ये सुद्धा असे काही प्रयत्न सुरू आहेत. कॅप्टन वंजारी अकॅडमी आहे. पण मला असं वाटतं त्या अकॅडमीपर्यंत आमची मुलं पोहोचणं यासाठी जी मनोभूमिका आहे की जी शाळांपासून तयार झाली पाहिजे. जे शिवाजी, तो बाल शिवाजी पोटात किंवा अभिमन्यू पोटात असताना जिजाबाईंनी त्यांना गोष्ट सांगितली आणि मग तो चक्रव्यूह भेदू शकला. तसं हे देशाचं संरक्षण हे माझं कर्तव्य आहे, ते मला करायचंय. म्हणजे भले मी सैनिक होऊन देत किंवा सैनिक नसलो तरी सुद्धा देशाचं संरक्षण नागरिक म्हणून माझी जबाबदारी आहे ही मनोभूमिका करण्याचं काम. आणि ह्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत या वाढल्या तर पाहिजेच, पण त्यांच्याकडे मुलं आमची जावीत म्हणून आम्हाला खूप काही करण्याची गरज आहे. कारण आजकाल कोणाला आता ह्या एवढा तुटवडा राहिलाच नसता, नाही का? 100 कोटीच्या वर आपली लोकसंख्या हो, आणि असं असून सुद्धा आपले तरुण नोकरी मिळत नाही म्हणून एका बाजूला म्हणतो, मग अशी का जात नाहीत? तर त्यासाठी मला वाटतं हे मनोभूमिका आणि ते काम महाराष्ट्रानेच केलं पाहिजे असं मला खूप खूप मनापासून वाटतं. अगदी खरं. कारण महाराष्ट्र भूमी ही क्रांतिकारकांची भूमी आहे. म्हणजे मला वाटते, मीच म्हणते म्हणून नाही, गॉर्बोचेव जेव्हा 1952 मध्ये भारतात आले होते तेव्हा त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या बद्दल असं म्हणलं होतं की शिवाजी महाराज हे पहिले क्रांतिकारक, कारण त्यांनी साम्राज्यवाद आणि विस्तारवाद याच्या विरुद्ध लढा दिला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये फक्त क्रांतिकारक आपल्या आघाडीवर होते असं नव्हे, तर प्रत्येक क्षेत्रात क्रांतिकारक पाऊल हे महाराष्ट्राने उचललेले आहे. मग त्या आनंदी जोशी सारख्या डॉक्टर असून देत किंवा सावित्रीबाई फुले असून देत किंवा पंडिता रमाबाई असू देत. जिजामाता घडली महाराष्ट्रातच, राणी लक्ष्मी घडली महाराष्ट्रातच, अहिल्यादेवी महाराष्ट्राच्याच. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचा भाग हा सर्वाधिक असला पाहिजे की नाही, देशाचं संरक्षण ही आमची जबाबदारी. खरंय, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुमच्या बोलण्यातून एक आणखी महत्वाचा मुद्दा आला की प्रशिक्षण देणाऱ्या संस्था निर्माण होणं तर ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, पण त्याबरोबर त्या संस्थेपर्यंत ती मुलं पोहोचावी यासाठी आई वडिलांची, पालकांची मनोभूमिका असणंही गरजेचं आहे. म्हणजे आपल्या इथे ती नेहमी म्हण वापरली जाते की आम्हाला असं वाटतं की नाही, शिवाजी जन्माला यायला पाहिजे पण तो माझ्या घरात नाही, तो दुसऱ्याच्या घरात यायला पाहिजे. तुम्ही ही मनोभूमिका तयार करण्याचं काम करत आहात आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या जिवंत अनुभवाचं अधिष्ठान आहे. त्याबद्दल आपण बोलूया, तुमच्या उपक्रमाबद्दल बोलूया. आपल्यासोबत पुण्याहून ब्राह्मणकर सर आहे, त्यांच्याशी पण आपल्याला बोलायचं आहे. पण इथे एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत.